हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इझी एम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आपण नेहमीच्याच पळी पापड साबुदाण्याचे खाल्ले होते, तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत. तर चला आपण रेसिपीला आपण सुरुवात करूया. ते 1 वाटी मी साबुदाणा घेतला. साबुदाणा मी न भिजवताच घेतलेला आहे. कुकरच्या भांड्यामध्ये मी साबुदाणा टाकून घेतला आणि व्यवस्थित 2-3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहे. अलगद हात लावायचा, चोळायचा आणि चोळून धुवायचा नाही आहे. तर अशा पद्धतीने मी स्वच्छ असं धुवून घेतला आणि कुकरच्या भांड्यात टाकून घेते. त्याच्यानंतर माझा 1 वाटी साबुदाणा होता, तर 3 वाटी मी पाणी टाकून घेणार आहे अशा हिशोबाने बघू शकता. तर 3 वाटी मी पाणी घेतले. तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सविस्तर लागणारे साहित्य वगैरे मी तसं देत असते, तर तिथून सुद्धा तुम्ही बघू शकतात. आता त्यानुसार मी छोटे 5-6 चमचे साखर टाकून घेतलं. तुम्ही अर्धी वाटी साखर टाकू शकतात. तर माझ्या आवडीप्रमाणे मी साखर टाकून घेतली. त्याच्यानंतर थोडंसं किंचितसं मीठ टाकून घेतलं. आता कुकरचा झाकण लावून घेतलं, गॅस चालू करून घेतला. आता आपण 5 शिट्ट्या घेऊन घेणार आहोत. 5 शिट्ट्या घ्यायच्या आणि गॅस बंद करून घ्यायचा. हा कुकर माझा जुना असल्यामुळे मी 5 शिट्ट्या घेऊ शकतो. तुमचा नवीन असेल तर तुम्ही ना 4 शिट्ट्या घेतल्या तरी चालतील. तर बघू शकता मस्त असं गाळ मस्त तयार झालेलं आहे. घट्ट तयार झालेले आहे. बघू शकता मस्त असं घट्टसर तयार होऊन गेलेलं आहे. तर आता आपल्याला फक्त कागदावरती टाकायचंच राहिलेलं आहे. तर एवढे छान आपलं कुकरच्या भांड्यात आणि एका 5 शिट्टींमध्येच एवढे छान तयार झाले. आता मी इथं आहे ना कागद टाकून घेतला होता प्लास्टिकचा आणि त्याच्यावरती थंड झाल्यानंतरच मी टाकले बरं का. तुम्हीसुद्धा थंड झाल्यावरतीच टाका. अजिबात जास्त मेहनतीची गरज नाही आहे किंवा भांडे भरण्याची सुद्धा गरज नाही. अगदी 20-25 मिनटात तयार होतात. 15 मिनटात गॅस शिट्ट्या होतात आणि 10 मिनटं थंड व्हायला लागतो. तर अशा पद्धतीने माझे टाकून झाले, वाळून झाले. आता दुसऱ्या दिवशी मी उलटी पलटून बघितल्या तर अगदी अलगद निघतात. तर माझ्या आता मी सर्व पलटी करून घेतल्या आणि अजून 1-2 दिवस ऊन दाखवून देणार आहे छान मस्तपैकी. तर आपल्या इथं तयार झाल्या गोड अशा पापड्या. तर पळी पापड तयार झालेले आहेत. तर तुम्हाला मी आता आहे ना छान मस्तपैकी आहे ना तळून दाखवते गॅसवरती तेलात. तर तेलात तळून बघूया. तर तेल उडतं का काय. तर बघूया. मस्त असे पोंग्यासारखे तयार होत आहेत बरं का. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपले गोड पापड्या छान अजिबात तेलसुद्धा उडलेलं नाही आहे. मस्त तयार झालेले आहेत. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी फॉलो करा आणि तुमच्या नातेवाईकांनासुद्धा शेअर करा. आणि साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. त्यानुसार तुम्ही झटपट अशी रेसिपी बनवू शकतात. वर्षभराच्या पापड्या एकदाच बनवून ठेवू शकतात. अगदी वेळ न जाता कमी वेळात. तर भरपूर असं सामान तयार होतं. तर बघू शकता छान असे आपल्या पळी पापड हे साबुदाण्याचे गोड पळी पापड तयार झालेले आहेत. नक्कीच रेसिपी जर आवडली असेल तर लाईफ इझी एम या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जाता जाता बाय आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. कमेंट मात्र नक्की करा.